सेलिब्रिटी समीर चौघुले यांना भेटायला आले आहेत काही पाहुणे. चला बघूया त्या पाहुण्यांची दादाकडून नेमकी काय अपेक्षा आहे तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. काय हो, आज जायचं नाही का कॉमेडीगिरी करायला? ईशा, त्या कॉमेडीगिरीवर आपलं घर चालतं, विसरू नकोस. माहितीये. हे काय हो? अरे हा, ते सांगायचं विसरलो. काल बेस्ट परफॉर्मर मिळालं मला ना, हे MHJ पशुखाद्य. ते स्पॉन्सरच होते ना, त्यांनी बेस्ट डे काय बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे म्हणून मला दिलं. पशुखाद्य? आणि कोणी खायचं हे? फोन करायला. नाही, फोन करायला. 2 मांजरी आहेत ना तिच्याकडे, 2 मांजरी आहेत ना, त्या तशाही आईने केलेली भाकरी अशी दाताने घासत बसलेली. जास्त होतंय. हा, आमच्या मांजरींना हे पशुखाद्य नको, आमच्याकडे छान जेवण मिळतं. बरं ठीक आहे. हे काय आणता हो तुम्ही? अरे आता मी काय करणार, चांगलं काहीतरी आणत जा ना. अगं माझ्या हातात नसतं ते, त्या वेळेला जे स्पॉन्सर असतात ते देतात बक्षीस, ते आणतो आम्ही. आम्हाला काय, ते वाउचर देतात सोन्याचं, तेव्हा चांगली ऍक्टिंग करत जा ना. नाही, आम्हाला पशुखाद्य पाहिजे. पशुखाद्य कोण आणतो? काय नाही, वास पण घाण येतो. वास पण घाण आहे. दरवाजा उघड जा. तुम्ही उघडा. अरे यार उघड ना दरवाजा. खरंच ना. बरं मी उघडते. थांब, आता मी गेलेलो असताना मग मी उघडते. थांब जरा. मी इथेच राहणार मग. अगं बाई. अरे तुमच्यात समीर चौगुले कोण आहे? कोण असू शकतो? ओळखा बघू कोण आहे. आई, मला तो मागचा वाटतोय. अरे नाही रे, मला हा वाटतोय. आई, तो मागचाच वाटतोय मला. अरे नाही ना, हा असेल ना रे. श्याम्या 10-20 कर. 22, 30, 40, 50, 100. हाय, बोललो ना बाई, तोच आहे समीर. 1000 वेळा सांगितलंय बॉडी लँग्वेज सुधार. अशी जी चालतेस ना, आवाज पण सुधार जरा, बाई सारखा येऊ दे जरा. साडी नेसली ना पण आपण चेहऱ्यावरून खाली आलं पाहिजे. एक मिनिट, तू एकदा एक मिनिट, कोण आहात तुम्ही? डायरेक्ट कसे घुसलात तुम्ही? काय झालं? तुम्ही कोण आहात ऍक्च्युली? बस तिकडे. सारखा अरे तिकडे बस ना, ती खुर्ची आहे ना, ती ट्रेनची सीट आहे. 3 जण सरको उधर भाईंदर जाणे काय उधर. इथेच बसायचंय तुला. अगदी माने काप्या बाईचं नाव ऐकलंय का? ऐकलंय का? माने काप्या भाई. माने काप्या भाई. माने काप्या तो मान कापतो तो. मी वाचलं, एक मोठा गुंडा आहे तो. ते मान कापतो तो. परवात वाचलंय मी, मान कापतो. ऐक, ये आपल्याकडे का आलायस? तू काय केलंयस? ए भाई, ये इथं बस, तुला काय करणार नाही बाई. राहू दे. बाय बस. आय एम ओके. बस बाई, बसतोय. बाई, तू समीर चौगुले आहे ना? हो, मी बदलतो उद्या जाऊन. आज सुट्टी आहे. मी पालिकेत जाऊन उद्याच नाव बदलतो. आपल्याला तुझ्याशी जरा सिरियस टॉक करायचा आहे. माझ्याशी सिरियस टॉक? एक मिनिट, काय झालं? मी हे बघ, आयुष्यामध्ये ना आपल्या जरा प्रॉब्लेम चालू आहे. जिंदगानीमध्ये ना आपण जरा हल्लेला आहे सध्या. काय होतं ना, आपल्याला जर कोण असं बोलला ना की आपलं टाळकच सटकतं, डोकं हालून जात. तू एक काम कर ना, चल तू जरा ये बोल मला. मी कशाला बोलू? बोल ना एकदा, ये बोल. नाही पण मी कशाला बोलू ना, हे माझ्या जम्मत म्हणून बोल. ऍक्च्युली मी बोल रे. बोला. भाई जानतो, भाई जानतो. पाणी देऊ. काय
यार आपलं ना डोकं हलतं कुणी हे बोललं तर आपल्याला. आपण ना हल्लोय, आपण ना मर्डर करून आलोय. काल रात्री एका दिवसात 13 मर्डर मारलेत मी. आणि आता शेवटला तुझ्या घरात आलोय. आजच्या दिवसाची बोनी करायला. अरे कोणी मर्डर आपल्या घरापासून कशाला सुरू करेल? थांब ना जरा तू. आपल्याकडे का आलंय? शांत बस ना जरा तू. भीती वाटते. एक विचारायचं आहे, बसून विचारू. हे असं कधीपासून झालं? भाईंचं म्हणजे काय झालं? सांगतो. त्याचं काय झालं, 2 महिने झाले सोसायटीत पूजा होती. बरं. भाई आणि वहिनी अशी पूजेला बसणार, एवढ्या त्याला आमची अपोजिट गँग आहे ना, राजू खत्री, त्याचा एकदम असा दलिंदर चिरकुट पंटर तो आला आणि बाईला ए चल अशी टपली मारून चालला गेला तो. सोसायटीतले सगळे असते चचले बाईला, आणि सोसायटीतले असले तर असले, वहिनी पण असल्या. त्याच्यानंतर बाईचं डोकं खराब झालं. मग मला फक्त एवढं सांगा, तुम्ही माझ्या घरी कशाला आले? हा म्हणजे इथे काय आलेला हे का सांगताय? म्हणजे मग आपण लय मर्डर मारले, डोका फिरला होता आपला. आपण डायरेक्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला बोललो काय करायचं. डॉक्टर बोलला समीर चौगुलेचं बघा. म्हणून आता आपण इथे तुझं बघायला आलोय. दाखव. माझं काय दाखवू? माझं काय दाखव? डॉक्टर बोलला ते दाखव यार. डॉक्टर बोलला समीर चौगुलेचं बघा, तुम्हाला मजा येईल. मला मजा आली पाहिजे. मी काय नाही करणार, मला मजा आली मी निघून. श्यामी आपण निघून जायचं. मजा आली की निघून आपण थांबायचं. नाही बरोबर आहे. दाखव ना रे बाबा, मला दाखव ना. प्लीज. हो बरोबर आहे पण अरे काय दाखव? अरे काय दाखवू काय पण मी? अरे ओ भाऊ, अरे डॉक्टर बोलला दाखव तर दाखव रा. जे आहे ते दाखवा. जे आहे ते दाखवा म्हणजे? एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसं आहे, डॉक्टरनी तुम्हाला सांगितलंय समीर चौगुलेचं बघा, म्हणजे त्यांना म्हणायचंय समीर चौगुलेचं काम बघा, असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे ऍक्च्युली. काम डॉक्टर माझं काम जे की मी करतो ते ऍक्च्युली. तसं नाही काय बोलला डॉक्टर. त्यामुळे असं काय बोलला काय? नाही. डॉक्टर बोलला फक्त समीर चौगुलेचं बघा. बघा. अरे पण तुम्ही एवढं शब्दशः कसं? दाखव नाही तर तुला मी आता हे करेन. अरे हो, ऐकून तर घ्या ना. ए श्याम्या, काय? याच्या खिसे चेक कर. नाही, ए चेक कर. ए भाई हे केलं चिडला नाही अरे तू कशाला आठवण करून देता? विसरला होता ना तू. सॉरी. मला वाटलं बरे झाले ते. असं नाही खिशात कुणी, असं खिस नाही. चेक, दिस इज रॉंग. काही नाही हो, अरे खाली जाते. काही नाही करत ते, काही नाही. आई काय शेंगदाण्याची पुडी आहे. तुम्ही घरातल्या घरात शेंगदाण्याची पुडी का खिशात घेऊन फिरताय? ऍक्च्युली मला जज व्हायचंय. मग मी फावल्या वेळात ते शेंगदाणे घेऊन करून मग खायचं असं ट्रेनिंग घेत असतो. तुम्हाला वाटतं हे बसा बसा, तुम्हाला वाटतं हे शेंगदाणे खाऊन तुम्ही जज व्हाल? बघितलंय का कधी स्वतःकडे? हा, जज होणार आहात तुम्ही शेंगदाणे खाऊन. मुळात जज व्हायला खट्याळ, मिश्किल आणि 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 चला सगळ्यात महत्वाचं रुबाबदार असावं लागतं. आय रुबाब? आय रुबाब. रुबाब आहे. कुठं आहे रुबाब? रुबाब नाहीये. अरे बापरे, रुबाब खराब झालेला कबाब येत आहे असं वाटतंय. माहेरी जा आणि करा जोक. चाल बसा तुम्ही. जज व्हायचं शेंगदाणे इकडे दे. एकटे एकटे खाऊ नका. शेंगदाणे खातायत जज होणार आहेत म्हणे. खातेच काय शेंगदाणे? समोर कोण बसलंय? हावऱ्यात खानदान आहे. अख्ख्या खानदान हिचं हावऱ्यात आहे तुम्हाला सांग. खानदानावर जायचं नाही. तिसऱ्या माणसासमोर काय इज्जत जाते तुझी? माझ्या घरच्यांसमोर तू काय येडायस काय जरा?
दोघांचंच काय चाललंय तुमचं? नाही यांचं- हिच्यामुळे यांचं हिच्यामुळे चाललंय, झालं यांचं माझ्या काहीच मला दाखव बोललो ना, मला दाखव. ऐका माझं तू मला ऐका दाखव. ऐका माझा जो कार्यक्रम आहे त्यासाठी तुम्हाला मिळेल. तुम्ही बाहेर बघा कुठेही टीव्ही वर बघा तुम्हाला मिळेल. अरे तू अरे तू स्वतः दिसतोय ना रे इथे आजारी ना तू, मग खायला टीव्ही तू स्वतः दाखव ना बाईला तुझ्या. बरोबर आहे पण सोनी लिव्ह किंवा सोनी मराठीवर जर बघितलं ना तर खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं होईल की बाबा क्या बात आहे 900 एपिसोड तुम्ही बाय ना वाटोड जाऊ जाऊ तुले समजाडी राहणू तो मस्ती राहना करतो बाबाची चिडू हा ना. भाईला ऑर्डर देऊ राहिला नाही नाही चिड इकडे जाऊन बघ आणि तिकडे जाऊन बघ. भाईला आता इथल्या इथे तुझं बघायचंय नाही तर तुला कपाळावर बंदूक लावून मारून टाकू नका त्यांना प्लीज. कुठे ठेवली आयडिया कशाला देतेस तू? ठेवली आहे त्यांनी बंदूक आयडिया देतेस तू त्यांना कपाळावर बंदूक ठेवून मारू. होय होय क्या बात आहे. हा बायको येस मी येस मला होय मी दाखवणार. आत्ताच्या आत्ता दाखव. एवढं लावल्यावर मी काय पण दाखवेन. येस दाखवतो. येस एक छान जोक सांग दाखव. जोक सांगा. ओ सांगतोय थांब जरा. आत्ता ना बेल दाबून आलोय वरची. थांब जरा. जोक सांगा. येस करतायत ते घाबरलेत ते करतायत. जोक सांगा. एक विनोद सांगतो. वेल एक माणूस असतो तो जंगलात चालत असतो. मजा नाही आली. थांबा ना अजून. तो माणूस चालतोय त्याला पण अजून मजा नाही आली. तो जस्ट जंग एवढाच आलाय. गला पुढे आहे. जंगल अजून वेळ आहे. नाही सग सांगतोय जस्ट सुरुवात आहे. तर तो जंगलात चालायला लागतो आणि तेवढ्यात समोरून सिंह येतो. नाही मजा नाही येत. हो कॉमेडी जोक सांगा. जो कॉमेडीच असतो. मला नको सांगू जरा थांब तू. कसं असतं विनोद म्हणजे काय असतो अख्ख्या वाक्यांचा एक समूह असतो आणि शेवटच्या वाक्याला ये बाद ये अच्छा हे होतं का असा तो पंच आपल्याला हो लगेच सांगतो मी. हो तर तो माणूस चालत असतो जंगलात. तर समोरून सिंह येतो. आता सिंह खाणार म्हणून मग त्याला काय कळतं आता कुठे जायचं. मग शेवटी तो काय म्हणतो हो होईल नाही थोडा वेळ दे मला. तर तो सिंह येतो समोर. तर हा म्हणतो आता कुठे मी बाबा सुटका करू. मग शेवटी तो म्हणतो देवाचा दावा करतो म्हणून डोळे मिटतो आणि देवाचा धावा करायला लागतो. डोळे उघडतो तो समोर सिंह असतो. तो पण हात जोडून असा करत असतो. हा विचारतो सिंह माझं ठीक आहे माझा जीव वाचावा म्हणून मी देवाचा धावा करतोय. तू काय मनातल्या मनात पुटपुटतोयस. तर तो सिंह त्याला खतरनाक आहे ते. होय तर सिंह होय थांब ना गजरा. तर सिंह त्याला म्हणतो हो माय गॉड. सिंह त्याला म्हणतो मी वदनी कवळ घेता म्हणतो. काय पण बोलतो काय रे तू. काय पण बोलतो काय. सिंहाला काय श्लोक बिक बोलायला येतो काय रे साम्या. श्रीय बोलतो वंदी जवळ घेता म्हणून. वदनी कवळ घेता श्रीय बोलतो वदनी कवळ बोलतो काय पण. काय पण सांगतोय भाई तो माणूस असा असताना सिंह त्याला खाऊन नाही काय टाकणार. आणि जेव्हा सिंहाने डोळे मिटले तेव्हा माणूस पळून नाही का जाणार. काय ना चाट्या मारतो का रे. अरे जोक आहे हा. जोकन भीक. अरे कसं आहे गंमत त्याची अशी आहे की आपण जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हे म्हणतो. तर त्यामुळे सिंहाचा आता माणूस जेवण झालं ना तर त्यामुळे जेवायच्या आधी तो वदनी विचकाच झाला. हो विनोदाचा एकदमच चिखल झाला. एवढा एक्सप्लेन करून द्यायला लागतोय ना त्याची मजाच गेली सगळी. ए भाई तू काय येडा बनवतो काय आपल्याला. येडा नाही बनवते. विनोदाचा प्रकार तसा असतो की तुम्हाला थांबा. ओ शाम्या आपला डॉक्टर हे बघतो 4-4 तास. त्या डॉक्टरला पहिला उडवा त्याच्या आईला. ऐका ना एकदा ऐका. कळतंय का तुम्हाला उगाच हकनाक तो डॉक्टर मरेल. हे करतील स्किट करा. होय स्किट करा. स्किटला 2 माणसं मला लागतात. नाटकं सांगू नका. स्किट करा. स्किट त्याला एक साधा विनोद कळत नाही. स्किट करतोय मी. ते स्किट करतायत. वेल आपण एक काम करूया. स्किटला मला अजून एक माणूस लागेल. तो नसल्यामुळे आपण एक संध्याकाळी वगैरे जर भेटलो तर चालणार आहे. अजून एक माणूस. हा कर. काय नाही म्हणजे माणूस फक्त विनोदी दिसून चालणार नाही करायला पण आलं पाहिजे. म्हणजे असं जस्ट
हा करेल तू करेल करेल हो हो हा ठीक आहे या ऑल द काय बेस्ट करायचे हा हा ऑल द बेस्ट स्किट हा फॉर्मॅट कसा असतो एक हो छानपणा नको सांगू छानपणा. काय करायचं ते सांग काय नाही तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टर आहात तुम्ही तिथून येता आणि मी पेशंट आहे मी तुम्हाला विचारतो इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे? तुम्ही तिकडे असं म्हणता मग पुढचं माझे 4-5 डायलॉग आहेत पंचेस आहेत तर तेवढे एक होऊन जाईल छान इकडून डॉक्टर तिकडून म्हणून या. येऊ हा हा. कोण आहे रे पेशंट कुठला डॉक्टर आहे हा कोण आहे रे पेशंट हा कुठला डॉक्टर आहे असं नाही करायचं नीट यायचं त्यांना आनंद मिळाला पाहिजे की नाही वेगळं करू का? स्किटच्या बाबतीत हा चल वेगळं, वेगळं. ये, चल नीट या नीट डॉक्टर आहे कोण आहे रे पेशंट येडाय का रे अरे मारले याने माय ना ओ सॉरी 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 मी चुकून मारलं काय केलं तू चुकून मारलं भाई भाई Sorry, मारलं sorry. मला काय झालं स्किटच्या मध्ये स्किटच्या मध्ये कोणी- एकदा मार अजून. नाही नाही, बाई चुकलं मी स्किटच्या मध्ये कोणी असं केलं? एकदा मार एकदा मार मार अगो बाई. हे जोरात मार रे अजून एकदा मार वा वा लगन बाई तिथून धावत आहे मारू आता याला मार आता याला मार मजा आली यार मजा आली कळतंय का काय केलं तुम्ही भाईला मारलं भाईलाच मारलं भाईला मारलं या वहिनींचं पण बघायला मजा येते माझी मारा वहिनी मारा मारा नाही मारा ना असं नाही भाईला पण मारलं ए, ईशा. वा 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 कहर परफॉर्मन्स खूप छान दाखवलात स्किट खूप मजा आली शेवटची मारामारी तर फारच भन्नाट जोरदार टाळ्या बघा हसर असे काय म्हणतात प्रसन्न समय ये ये ना इकडे अरे खरंच आहे बरोबर मी येतो वा वा बहारदार फारच मजा आली सावत्या कडक कडक काय आहे तो समोर बसून जे करत होता ना ते अशक्य होतं आणि ते तो करत असताना जरा सुद्धा हसायचं नाही आणि ते बेरिंग तसंच ठेवून जो काय तुला तू ट्रॉमात गेलायस तो ट्रॉमा तसाच चेहऱ्यावर ठेवायचा वगैरे वॉज व्हेरी डिफिकल्ट पण कडक केलंस तू कडक मजा आली वंडरफुल सई
मॅड परफॉर्मन्स होता मॅड. तुम्ही तिघांनी धमाल आणलीत. बने मस्त, श्यामदादा मस्त, सावत्या अस्सल दिसतोयस आणि फार भारी परफॉर्म केलंस. म्हणजे हॉटनेसच. देशी हॉटनेस, प्रॉप्स देशी हॉटनेस. ईशा गजब टायमिंग, म्हणजे खूप सुंदर टायमिंग होतं. आणि सॅमी एकच वाक्य बोलेन, यू आर अ जीनियस. देर इज नो वन लाईक यू. थँक्यू. क्या बात, किती भारी कॉम्प्लिमेंट्स. येस